नमस्कार, आपल्या सर्वांचं एज्युक्रिएशन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांचीचे दागिने म्हणजेच बेबी शॉवरसाठी जी मार्केटमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी आणली जाते ती घरी कशा पद्धतीने बनवायची आणि कोणकोणतं साहित्य त्यासाठी आवश्यक असतं ते कुठून मिळतं ते बघूया। चला करूया सुरुवात। त्यासाठी आवश्यक म्हणजे गोल्डन पराग, पिंक फ्लॉवर, गोटा फ्लॉवर, गोल्डन मनी, लेस आणि त्याचप्रमाणे कानातल्याचे बेस। तर सर्वात आधी आपल्याला सर्व पराग कापून घ्यायचे आहेत, त्याला अलग करून घ्यायचं आहे। एक एक पराग आपल्याला तोडून जमा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोटा फ्लॉवरवर आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे ग्लूगनच्या साहाय्याने आणि आपण त्याला फ्लॉवरमध्ये चिपकायचं आहे गोलाकारामध्ये। आपण 5चाही बेस घेऊ शकतो, 6चाही घेऊ शकतो, आपल्याला जेवढा राऊंड मोठा हवा असेल त्यानुसार। तर मी घेत आहे 5चा राऊंड। मी 5चा राऊंड कंप्लीट करून घेत आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये फुल लावून घ्यायचं। अशा पद्धतीने मी 22 ते 23 फ्लॉवर तयार करून घेतले आहे। तर यापासून सर्वात आधी आपण कानातले बनवणार आहोत। कानातल्यासाठी मी घेतलेले आहे 2 फ्लॉवर, 2 लांब जी आपल्याजवळ लेस होती ती आणि 2 छोट्या लेस। तर सर्वात आधी आपल्याला गोलाकारामध्ये म्हणजे अर्धवट गोल त्यामध्ये आपल्याला ते मोठं लावून घ्यायचं आहे लटकन आणि त्यामध्ये आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे छोटं लटकन। अशा पद्धतीने दोन्ही कानातल्याला लावून घ्यायचं आहे आणि कानातल्याचा बेस हा वरून टोचून न घेता आपण आतल्या भागाने ग्लूने चिपकवून घेतलेला आहे आणि त्याला पट्टीने झाकून घेतलेला आहे, जेणेकरून कानातले हे लटकणार नाही, लांब दिसणार नाही। त्याच पद्धतीप्रमाणे आपण बिंदीमध्ये मणी ओवून घेतलेले आहे आणि बेसने कानातल्याचा जो बेस होता त्यानेच त्याला पॅक करून घेतला। बिंदी रेडी। तर मी लेस घेतलेली आहे। आता आपण बनवणार हातात घालण्यासाठी। तर मी हाताला लागणारा जेवढी लांबी लागेल तेवढी घेऊन घेतली आहे आणि बरोबर मधातल्या भागाने एक राऊंड चिपकवून घेतला आहे। आता आपण बोटात घालण्यासाठी अंगठी बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेला आहे मी पेपर आणि त्या पेपरला बारीक जेवढी आपल्याला रुंदी हवी आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे आणि गोलाकारामध्ये ग्लूने चिपकवून घ्यायचं आहे। बरोबर अंगठीची साईज थोडी मोठीच घेतली तरी चालेल। त्याला आपल्याला जी लेस होती ती गुंडाळून घ्यायची आहे। ही लेस मार्केटमध्ये सहजच अवेलेबल होऊन जाईल आणि त्याला राऊंडमध्ये चिपकवून घेऊन आपली अंगठी कंप्लीट झाली। आता बरोबर मधोमध आपल्याला ते एक फुल लावून घ्यायचं आहे। तर आपली अंगठी तयार झाली आहे। त्याला दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घेतला आहे मी एका टोकाला आणि बरोबर त्यामध्ये आपल्याला जेवढी बोटापासून ते आपल्या हातात मनगटा आपण जो घालत असतो हातातला भाग त्यापर्यंत जी लांबी हवी आहे ती घेतली आहे आणि दोन्ही भाग एकाला एक अटॅच करून घेतले आहे। तर आपलं हे हातात घालण्याचं दुहेरी तिहेरीही करू शकतो। तर हेही तयार झालेलं आहे। आता आपण बनवणार आहोत बाजूबंद। बाजूबंदासाठीही सुद्धा मी जेवढी लेस पाहिजे तेवढी घेऊन फुल मधोमध चिपकून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूच्या 2 साईडला 2 फ्लॉवर चिपकवून घेतलेले आहेत, जेणेकरून हे चांगलं असं ब्रॉड असं छान असं दिसेल। आणि त्याला लटकन करण्यासाठी मधातल्या यामध्ये दोऱ्याने मी टाका टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी मणी ओवून घेणार आहे जेवढे लटकनची लांबी हवी आहे तेवढी आणि त्याला एक फुल लावून घेतला आहे खालच्या बाजूने। असेच 3 लटकन केले आहे, एक मोठं 2 छोटे। त्याच पद्धतीने आता आपण बनवणार आहोत गळ्यातल्यासाठी चोकर। तर बरोबर जेवढं पाहिजे तेवढं मगांच्या प्रमाणे आपण 3 लावून घेतलेले आहे आणि 3 लावल्यानंतर आता चोकरला आपल्याला सजवायचं आहे छान असं। तर ज्याप्रमाणे कानातल्याला लावलं त्याचप्रमाणे यालाही खालून झुमक्या आकार असं तयार करायचं आहे। एक मोठं एक थोडं छोटं असं तिन्ही याला लावून घ्यायचं आहे। आपला चोकर रेडी। आता करणार आहोत लांब हार। त्यासाठी मी 3 त्रिकोण आकारामध्ये ठेवलेले आहे आणि क्रॉस पट्टी विरुद्ध बाजूने असे छान असे एकाला एक अटॅच करून घेतले आहे। आता मणी ओवून घेतले आहे आणि 2 दोऱ्याची टोकं त्याला बांधून घेतली आहे। मधात गॅप यासाठी सोडले आहे सारख्या अंतरावर, जेणेकरून तिथेही आपल्याला फुल लावायचं आहे। तर सारखं माप घेऊन आपल्याला तेथे फुल लावून घ्यायचं आहे। कधीही हे काम करताना उलटं ठेवून केलं तर योग्य राहील आणि सोयीस्कर राहील। त्यालाही मी पट्टी लावून घेऊन पॅक करून घेत आहे, जेणेकरून धागा दिसणार नाही। अशा पद्धतीने आपल्या लांब हाराचं फ्लॉवरचं काम झालेलं आहे। आता आपल्याला त्याला आणखी कस्टमरच्या डिमांडनुसार त्याला आणखी डेकोरेट करायचं असेल तर आपण त्याला जे आपल्या जो मोत्याची माळ होती त्यानेही डेकोरेट करू शकतो, छान असं दिसेल। आता आपण गळ्यात बांधण्यासाठी दोरी तयार करणार आहोत। तर जे लेस आतापर्यंत वापरली तीच मी वापरत आहे। दोन्ही टोकाला जोडून घेतली आहे जेवढी लांबी घ्यायची तेवढी आणि त्याला आपल्याला मधातून कट करायचा आहे, जेणेकरून 2 भाग अलग होईल गाठ पडण्यासाठी। अशा पद्धतीने आपली लांब पोतही तयार झालेली आहेत। आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।